हाय मित्रांनो, मी लहानपणी माझे बाबा माझी आजी जेव्हा पाहुणे घरी आले ना तर हे करायचे. तेव्हा मला स्वतःला पिऊ वाटायचं आणि खूप मस्ती राहायची ना. तर मी मधी 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 माय मी हे हालू, माय मी हे करू, माय मी साखर आणू, पटापटा काम करायची आणि मध्ये मध्ये फिरायची. ते मी तुम्हाला दाखवते, तर तुम्ही बघा आता. हे पाणी आणि हा रसना. आमच्या गावाकडे रसना खूप स्पेशल होता त्या टायमाला. हे घ्यायचा, लिंबू आण रे सर, लिंबू. माझे बाबा ना आमच्या घराच्या पाठीमागेच आबा नाव होतं त्यांचं. त्यांची शेती होती, त्यांच्या तिथं लिंबुनीचं झाड होतं, लिंबाचं. तिथून लिंबा म्हणा जायचे आणि घेऊन यायचे 4-5 खिशामध्ये. खमीस घालायचे ना, खमिसाच्या खिशामध्ये घेऊन यायचे 4-5 लिंब. ते लिंब आम्ही यूज करायचो होता. रसना टाकायचा, साखर टाकायची आणि लिंबू टाकायचं. हे लिंबू लय मोठाले होते, पण आमच्याकडे छोटे छोटे लिंबू आहेत, त्यामुळे आम्ही छोटे छोटे लिंबू. आम्हाला टाईमपास, आता उन्हाचा काय करावं म्हणून हे टाईमपास करते मी. कोणी अशी लाईफ जगलेली आहे गावाकडे. मी तर खूप गरीब घरची आहे ना, त्यामुळे मला. आणि असेच हे लिंबू असं आहे ना, असेच ते लिंब राहायचे बरं का. रस तर काही निघायचा नाही आणि असेच राहायचे. कोणी हे केलेले आहेत मला सांगा. तेव्हा तर हे राहायचं ना, डेरा बोलायचो तर आम्ही. डेरा खापराचा राहायचा डेरा, काय म्हणतात त्याला, रांजून. ते डेरा राहायचं ना, रांजणामध्ये वापरायचं पाणी राहायचं, डेऱ्यामध्ये प्यायचं पाणी राहायचं. मटक्यासारखं समजा, खापराचं लय थंड पाणी राहायचं त्याच्यात. ते पाणी आम्ही यूज करायचो. पण आता सध्या तर हे बिस्लेरीचं पाणी आम्ही यूज करायलो, थंड. फ्रीज तर सगळ्याच्या घरामध्ये आहेत, तर आता काय कोणाला काही बोलायचं हेच नाही. पण ते रसना, हा रसना खूपच वेगळा वाटतोय, कारण कलर यांचा. मग आता हे होईपर्यंत ना असं बीचमध्ये यायचं होतं आम्ही. बाबा माझे असे करायचे. असं वाटायचं कोणाला जास्त जाईल, भावाला जाईल, कामाला जाईल. जोपर्यंत आपला हिस्सा आपल्याला भेटत नव्हता तोपर्यंत मध्ये मध्ये करायचं. ते साखर इरत नाही ना त्याच्यामध्ये, टाईम लागायचा. पण आपल्याला कुठं सबर होती. मला तर नव्हती लहानपणी. कोणाला प्यायचं आहे रे? मला कसं वाटलं माझं लिंबू सरबत. आणि या प्यायला चेस, काय बोलत ना, चेसच बोलणार. तर या सगळे प्यायला दुपारी थोडंसं थंड होता, रिलॅक्स. सेम तसाच आहे, पण तेवढी मजा नाही आहे ह्या टायमाला. त्या टायमाला जेवढी होती ना तेवढी नाही. बाकी सेमच आहे. मस्ती नाही आहे, भाऊ नाही आहे, आजी आजोबा नाही आहे तिथे, मुलं आहेत माझे. सगळे आहेत जिथे तिथे सुखरूप, पण सगळे वेगवेगळीकडे. तर लव यू. कोणी असं केलेलं आहे तर सांगा मला.